Good evening, students. Now we see the next point, that is the pending points regarding to the surface tension. Yesterday we have seen the basic concepts regarding the surface tension, that is molecular range, okay, sphere of influence, okay, then that range, how much it is having the values, it is 10⁻⁹ मीटर. म्हणजे एक मॉलिक्यूल असा लिक्विड सरफेस आहे, याच्यामध्ये असणारा एक मॉलिक्यूल हा त्याचा काय आहे, फील्ड ऑफ अट्रॅक्शन. याच्या फील्ड ऑफ अट्रॅक्शन मध्ये दुसरा जर मॉलिक्यूल आला तर याच्यावर काहीतरी फोर्स ऍक्ट होणार आहे. हा जर मॉलिक्यूल इथे असेल तर नाही, याच्यामुळे याच्यावरती या मॉलिक्यूलवरती काही फोर्स ऍक्ट होणार नाही. सो दिस मॉलिक्यूल हॅज टू कम इन द फील्ड ऑफ अट्रॅक्शन ऑफ दिस फोर्स, फील्ड ऑफ अट्रॅक्शन ऑफ दिस पर्टिक्युलर मॉलिक्यूल. म्हणजे या रेंजमध्ये जर तो मॉलिक्यूल दुसरा मॉलिक्यूल या पहिल्या मॉलिक्यूलच्या रेंजमध्ये आला, इथं जर आला तरच याच्यावर काहीतरी फोर्स ऍक्ट होणार आहे. म्हणजे ही काय असणार आहे, या मॉलिक्यूलची रेंज. इट इज कॉल्ड एज अ मॉलिक्युलर रेंज. आणि ती मॉलिक्युलर रेंज किती असते, इट इज 10⁻⁹ मीटर इतकी रेंज असते. या रेंजच्या आत किंवा या रेंजमध्ये जर दुसरा मॉलिक्यूल आला तर काय होणार आहे, दुसरा मॉलिक्यूल या मॉलिक्यूलवर काय होणार आहे, इट इज एक्सपिरियन्सेस फोर्स ऑफ अट्रॅक्शन. त्याला काय म्हणतो आपण का, इट इज अ मॉलिक्युलर रेंज. ओके. स्फियर ऑफ इन्फ्लुएन्स काय होतं, द स्फियर ऑफ रेडियस इज इक्वल टू मॉलिक्युलर रेंज अँड मॉलिक्यूल विच इज ॲज ए सेंटर ऑफ द स्फियर. त्यामुळे या स्फियरला काय म्हणतो आपण, इट इज सेड टू बी अ स्फियर ऑफ इन्फ्लुएन्स. आणि मॉलिक्युलर फोर्सेस, दोन फोर्सेस आहेत मॉलिक्युलर फोर्समध्ये. एक म्हणजे कुठला, कोहेसिव्ह फोर्स, आणि दुसरा म्हणजे कुठला, इट इज अ ॲडिसिव्ह फोर्स. एकाच सबस्टन्समध्ये असणाऱ्या मॉलिक्युल्समध्ये असणारा फोर्स ऑफ अट्रॅक्शन. सबस्टन्स एकच आहे लिक्विड, याच्यामध्ये असणाऱ्या मॉलिक्युल्समध्ये फोर्स ऑफ अट्रॅक्शन जो आहे, द फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन मॉलिक्युल्स ऑफ सेम सबस्टन्स, इट इज कॉल्ड एज अ कोहेसिव्ह फोर्स. काय म्हणलं बघा, the force of attraction between molecules of same substance, it is called as the cohesive force. And the force of attraction between molecules of two different substance, it is called as the adhesive force. The force of attraction between molecules of different substance, it is called as the adhesive force. म्हणजे जर पाणी, हातामध्ये जर आपण पाणी घेतलं तर सगळं पाणी खाली पडतं का, नाही. काही वॉटर मॉलिक्युल्स आपल्या हाताला स्टिक होतात. त्या स्टिकिंग म्हणजे आपला हातावरती असणारे मॉलिक्युल्स, हा एक सबस्टन्स, त्याच्यावरती अट्रॅक्ट झालेला दुसरा मॉलिक्युल्स म्हणजेच काय, वॉटर मॉलिक्युल्स. म्हणजे हा एक सबस्टन्स आहे हात, याच्यावरती दुसरा सबस्टन्स ॲड ऑन झाला आहे, म्हणजे वॉटर मॉलिक्युल्स त्याला स्टिक झाले. म्हणजे दोन वेगवेगळ्या सबस्टन्सचे मॉलिक्युल्स आहेत, हातावरती असणारे मॉलिक्युल्स प्लस त्याच्यावरती ॲड झालेले वॉटर मॉलिक्युल्स, दोन वेगवेगळे मॉलिक्युल्स वेगवेगळ्या सबस्टन्सचे. म्हणजे या दोघांमध्ये कुठला फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे, इट इज अ ॲडिसिव्ह फोर्स ऑफ अट्रॅक्शन. सो देर आर टू forces present between the molecules, okay, of the substances. First one is said to be cohesive force and second is said to be adhesive force. So keep in mind, we are going to discuss cohesive force and adhesive force concept. So before that, we will discuss first the basic concept regarding the surface field. अगदी सिंपल पॉइंट आहे सरफेस फील्ड. आता आपण एक बीकर मध्ये जर पाणी बघितलं किंवा लिक्विड बघितलं तर ते अशा प्रकारचा असू शकतं. हा असतो साईड व्ह्यू, बरोबर, साईड व्ह्यू असतो. ह्याला जर वरून बघितलं तर दिस इज सेड टू बी साईड व्ह्यू. आय वॉन्ट टू सी फ्रॉम टॉप व्ह्यू. पण टॉप व्ह्यूने सरफेस कसा असेल, असा काय जर असेल, बरोबर का. जर वरून बघितलं तर बीकरमध्ये तुम्हाला साईडनं असं दिसतंय, पण जर टॉपवरून बघितलं तर असं दिसणार सरफेस, बरोबर आहे का. मग सरफेस फील्ड म्हणजेच काय, द फिल्म ऑफ थिकनेस इक्वल टू मॉलिक्युलर रेंज. लक्षात घ्या, या फ्लुइडमध्ये, या वॉटरमध्ये सगळे जे मॉलिक्युल्स आहेत, या सगळ्या मॉलिक्युल्समध्ये काय असणार आहे, फोर्स ऑफ अट्रॅक्शन. तो फोर्स ऑफ अट्रॅक्शन कसा असणार आहे, दॅट फोर्स ऑफ अट्रॅक्शन इज अ कोहेसिव्ह फोर्स. कोहेसिव्ह अर्थ काय, फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन मॉलिक्युल्स ऑफ सेम सबस्टन्स. मग जर हा वॉटर जर एक सबस्टन्स घेतला, याच्यामध्ये असणारे सगळे वॉटर मॉलिक्युल्समध्ये
कुठला फोर्स असणार आहे कोहेसिव्हचा. कोहेसिव्ह फोर्स म्हणजे काय फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन मॉलिक्युल्स ऑफ सेम सबस्टन्स. म्हणजे हा मॉलिक्यूल इकडे अट्रॅक्ट होईल, हा मॉलिक्यूल इकडे अट्रॅक्ट होईल, हा इकडे होईल. हे सगळे काय एका सबस्टन्समध्ये असणारे मॉलिक्युल्स आहेत. त्यामुळे या सगळ्याच्या मध्ये जो काही फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे तो कुठला आहे कोहेसिव्ह फोर्स ऑफ अट्रॅक्शन. और आय कॅन से इट इज सेड टू बी अ कोहेसिव्ह फोर्स. आता सरफेस फिल्म जर वरून बघितली तर अशी दिसणार आहे. त्या फिल्मचा थिकनेस किती पाहिजे इक्वल टू मॉलिक्युलर रेंज. म्हणजेच थिकनेस किती पाहिजे तो 10⁻⁻⁹ मीटर. खूप कमी थिकनेस आहे. ही थिकनेस कुठे असणार आहे फिल्म. इट इज प्रेझेंट ओनली ऑन द अप्पर सरफेस ऑफ दी वॉटर. वॉटरचा लोअर सरफेस घ्यायचा नाही. वॉटरचा हा जो काय अप्पर सरफेस आहे ही फिल्म जी आहे या फिल्मचा थिकनेस किती पाहिजे तो थिकनेस किती पाहिजे 10⁻⁹ मीटर. या फिल्मला काय म्हणायचं इट इज सेड टू बी अ सरफेस फिल्म. या फिल्मला काय म्हणायचं इट इज सेड टू बी सरफेस फिल्म. आता हे सरफेस फिल्म ॲक्च्युली कसा रोल वर्क करतं सरफेस स्टेशनमध्ये ते आपण बघायचं आहे. काल आपण एक पॉईंट बघितला होता. जर असा सरफेस असेल ओके याला मला प्लेन करायचं आहे. म्हणजे काय करणार स्ट्रेच केल्यावर काय झालं टेन्शन तयार झालं या लेअरमध्ये. आता तुम्ही सर्क्युलर मोशन स्टडी केलाच तरी जर आपण अशी घेतली वायर त्याच्यामध्ये काय टेन्शन आहे का नाही. पण इथं तुम्ही एक एंड फिक्स केला आणि दुसऱ्या एंडला जर काहीतरी फोर्स अप्लाय केला वेट अप्लाय केलं तर काय होणार आहे ती वायर अशी होणार आहे. म्हणजे याच्यामध्ये काय तयार झालं टेन्शन. सो whenever the surface of that particular string is said to be stretched tension creates. मग याच्यामध्ये सुद्धा टेन्शन होत असणार आहे. सरफेस असे आहेत वॉटरचे मग या ठिकाणी काही बरेच मॉलिक्युल बसलेले असणार आहेत. कारण याचा सरफेस एरिया जास्त असतो तो कमी करायचा आहे. म्हणजेच काय केलं पाहिजे आपण असं स्ट्रेच केलं पाहिजे. स्ट्रेच केल्यावर काय झालं सरफेस एरियावरती मॉलिक्युल्स कमी बसले कारण सरफेस एरिया याचा कमी आहे बरोबर. सो व्हेनेवर सरफेस एरिया डिक्रीजेस number of molecules seated on that surface also decreases. का कारण याच्यामध्ये टेन्शन तयार झालं. कारण या सरफेसला काय केलं असं आपण ताणलं. म्हणजे कसं टेन्शन क्रिएट झालं ते सगळं आपण आता या केसमध्ये इझिली तुम्हाला समजेल अशा भाषेमध्ये आपण डिस्कस करायचं आहे. हे तुम्हाला समजलं का बघा. सरफेस होता असा त्याला स्ट्रेच केला म्हणजे याच्यामध्ये काय तयार झालं टेन्शन. जसं इथे टेन्शन तयार होतं तसंच लिक्विडच्या अप्पर सरफेसला टेन्शन तयार होत असतं. लिक्विड म्हणजेच काय बीकरमध्ये असणार तो जो लिक्विडची पार्टिकल जी काय लेअर आहे फक्त वरच्या सरफेसला टेन्शन तयार होतं. खाली कुठंही टेन्शन लिक्विड सरफेसवर होत नाही. त्यामुळे फक्त वरचा सरफेस जर घेतला तर तो काय असतो इट इज सेड टू बी अंडर टेन्शन. म्हणजे त्याला एक बायोलॉजीमध्ये एक शब्द आहे बघा इट इज सेड टू बी अ स्ट्रेच्ड मेम्ब्रेन. इट इज ॲक्टिंग लाईक अ स्ट्रेच्ड मेम्ब्रेन. त्यामुळे त्या स्ट्रेच्ड मेम्ब्रेनवरती एक जर मॉस्किटो जर राईड करत गेला रायडर किंवा स्पायडर त्याच्यामध्ये राईड करत गेला तर तो इझिली राईड होतो कारण तो सरफेसच पूर्णपणे टेन्शनमध्ये आहे. जर असा सरफेस असेल तर स्पायडर डायरेक्ट त्याच्यामध्ये आत गेला असता पण नाही तो सरफेस असा आहे. त्यामुळे त्या स्ट्रेच्ड सरफेसवरती इझिली स्पायडर काय करू शकतो इट इज गेटिंग वॉक ऑन द स्ट्रेच्ड सरफेस. मग हा सरफेस स्ट्रेच्ड कसा होतो ते आपल्याला डिस्कस करायचं आहे. So I think you understood this definition. What is the surface film? The film of thickness is equal to molecular range. ही सरफेस फिल्म फक्त त्या लिक्विडच्या अप्पर सरफेसवरती असते. सरफेस टेन्शन ऑलवेज प्रेझेंट ऑन द अप्पर सरफेस. हे लक्षात ठेवा. बऱ्याच ठिकाणी मुलांचा इथे प्रॉब्लेम होतो. सरफेस टेन्शन सगळ्या पॉईंटला असत नाही. फक्त जो काय अप्पर सरफेस असतो लिक्विडचा त्या अप्पर सरफेसवरतीच काय असतं सरफेस स्टेशन असतं आणि त्या अप्पर सरफेसवरतीच काय असतं सरफेस फिल्म. म्हणजे त्या फिल्मवरती काय ॲक्ट होतं आहे सरफेस टेन्शन. कसं ॲक्ट होतं आपण लगेच डिस्कस करू. दिस इज सेड टू बी सरफेस फिल्म. सरफेस फिल्म हॅविंग थिकनेस इज इक्वल टू मॉलिक्युलर रेंज दॅट इज 10⁻⁹ मीटर. इट इज कॉल्ड एज द सरफेस फिल्म. नाउ दिस सरफेस टेन्शन कॅन बी स्टडीड बाय द कन्सेप्ट ऑफ मॉलिक्युलर फोर्सेस. So the next and important point is
द सरफेस टेन्शन, काही बुकमध्ये याचा अर्थ वेगळा आहे, काही बुकमध्ये याचा हेडिंग सुद्धा वेगळा आहे. सरफेस टेन्शन ऑन द बेसिस ऑफ मॉलिक्युलर थिअरी. हा क्वेश्चन एक्झामला 3 मार्कांसाठी असतोच. ओके, फोर्स ऑफ अट्रॅक्शन बेस्ड ऑन मॉलिक्युलर थिअरी काही वेळा म्हणतात, किंवा सरफेस टेन्शन कन्सेप्ट बेस्ड ऑन मॉलिक्युलर थिअरी. आता मॉलिक्युलर थिअरी काय बघा, here is one beaker. ओके, here is one beaker. इथपर्यंत हा बीकर भरलेला आहे, म्हणजे मी म्हणतो या ठिकाणी काय आहे, लिक्विड पार्टिकल्स आहेत, म्हणजे लिक्विड मॉलिक्युल्स आहेत. ओके, ही काय म्हणतो सरफेस फिल्म आहे. सरफेस फिल्म म्हणजे काय तुम्हाला माहिती आहे, अप्पर सरफेस हा असेल XY, फिल्मचा अप्पर सरफेस, फिल्मचा लोअर सरफेस X डॅश Y डॅश. बरोबर, मग हे जे डिस्टन्स आहे x डॅश इज इक्वल टू y डॅश, म्हणजेच काय, त्या फिल्मचा थिकनेस तो किती पाहिजे, 10⁻⁹ मीटर. म्हणजेच हे काय आहे, सरफेस फिल्म. म्हणजेच हा अप्पर लेअर काय आहे, सरफेस फिल्म, ज्याची विड्थ किती आहे, थिकनेस किती आहे, 10⁻⁹ मीटर. बरोबर, याच्यामध्ये मी काही मॉलिक्युल्स घेतो, एक मॉलिक्युल इथं आहे. बरोबर, त्याच्या बाजूला काय, सपोज या मॉलिक्युलचा फोर्स ऑफ अट्रॅक्शन असा आहे, म्हणजे या मॉलिक्युलचा स्पियर ऑफ इन्फ्लुएन्स असा आहे. इथं सुद्धा दुसरा मॉलिक्युल आहे लिक्विडचा, या ठिकाणी सुद्धा काय लिक्विडचा दुसरा मॉलिक्युल आहे. ॲट ऑल द पॉइंट्स ऑन स्पियर ऑफ इन्फ्लुएन्स ऑफ मॉलिक्युल्स देयर इज प्रेझेन्स ऑफ नंबर ऑफ मॉलिक्युल्स. पण जसा हा याला अट्रॅक्ट करणार आहे, तसाच दुसरा मॉलिक्युल याला अट्रॅक्ट करणार आहे. सो हियर मे बी द फोर्स ऑफ अट्रॅक्शन फॉर द सेकंड मॉलिक्युल्स. म्हणजे मी असं करतो बघा, दिस मॉलिक्यूल इज अट्रॅक्टेड इक्वली बाय ऑल अदर मॉलिक्युल्स. का बरं असं म्हटलंय, दिस मॉलिक्यूल अट्रॅक्टेड इक्वली, या मॉलिक्यूलला इकडे पण ओढणार आहेत, आणि याच्या बाजूला कोण आहेत, सगळे वॉटर मॉलिक्यूलच आहेत. याला इकडे ओढणार आहे एक मॉलिक्यूल, याला इकडे ओढणार आहे दुसरा मॉलिक्यूल, तिसरा मॉलिक्यूल असा ओढणार आहे याला. थर्ड मॉलिक्यूल कॅन बी पुल दिस मॉलिक्यूल हियर. हा इकडे ओढणार आहे, इकडे पण एक मॉलिक्यूल असेल तुम्हाला इकडे ओढणार आहे, इकडे सुद्धा एक मॉलिक्यूल आहे तुम्हाला इकडे ओढणार आहे. म्हणजे बघा, सगळे मॉलिक्यूल्स त्या एकट्या मॉलिक्यूलला काय करणार आहेत, दे आर ट्राइंग टू अट्रॅक्ट, पण स्पियर ऑफ इन्फ्लुएन्सची रेडियस फिक्स आहे. बरोबर, त्यामुळे इकडे अप्लाय केला, या मॉलिक्यूलवरती ॲक्ट होणारा रिझल्टंट फोर्स किती आहे, या मॉलिक्यूलवरती बाकीच्या मॉलिक्यूल्सकडून ॲक्ट होणारा रिझल्टंट फोर्स किती आहे, 0. वाय, यानं इतक्या डिस्टन्सपर्यंत ओढला, तेवढ्या डिस्टन्सला यानं इथं असणारा मॉलिक्यूल्स त्यानं ओढला, तितक्या डिस्टन्सला यानं ओढला, तितक्या डिस्टन्सला यानं, म्हणजे सगळ्या मॉलिक्यूल्स काय करायला लागले, इक्वल डिस्टन्सला त्याला ओढायला लागले. त्यामुळे बघा, असा जर मॉलिक्यूल असेल, इकडे ज्या फोर्सनं अप्लाय केला आहे, इकडे या जो फोर्स अप्लाय केला आहे, इकडे मॉलिक्यूल्स आहे, मी इकडे जाणार, इकडे एकाला ओढला मी इकडे जाणार, पण दोघं एकाच डिस्टन्सला असतील, सेम फोर्स अप्लाय झाला, 10 न्यूटन, मी काय असणार आहे, मी इक्विलिब्रियम स्टेटच असणार आहे, मी असा मुवमेंट करणारच नाही. आय विल बी इन द स्टेट ऑफ इक्विलिब्रियम. सो एव्हरी मॉलिक्यूल ऑलवेज ट्राईंग टू गेट अ इक्विलिब्रियम पोझिशन. मग हा खुश आहे का, इकडे पण जाऊ शकत नाही, इकडे पण जाऊ शकत नाही, वर पण जाऊ शकत नाही, खाली पण जाऊ शकत नाही. म्हणजे हा मॉलिक्यूल कसा आहे, इक्विलिब्रियम स्टेटला आहे. एव्हरी मॉलिक्यूल ऑलवेज ट्राईंग टू गेट इक्विलिब्रियम, म्हणजे तो आता काय टोटली रिलॅक्स पोझिशनला आहे. आय विल कन्सिडर वन मॉलिक्यूल हियर दॅट इज सेड टू बी ए. ओके, हीच फिगर मी पुढं एक्सप्लेन करायला पाहिजे, लक्षात घ्या. सगळे काय त्याच्यामध्ये वॉटर मॉलिक्यूल्स आहेत, त्यापैकी मी एकच मॉलिक्यूल कन्सिडर केला ए, दुसरा मॉलिक्यूल कन्सिडर करतो सेकंड मॉलिक्यूल. आता बघा, या केसमध्ये काय आहे, देयर इज फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन मॉलिक्यूल्स ऑफ सेम सबस्टन्स. हा मॉलिक्यूल घ्या आणि हा मॉलिक्यूल घ्या, एकाच सबस्टन्सचे मॉलिक्यूल्स आहेत, एकाच वॉटरचे मॉलिक्यूल्स आहेत. त्यामुळे या सगळ्याच्यामध्ये कोणता फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे, कोहेसिव्ह फोर्स. सो कोहेसिव्ह फोर्स ऑन ए काय झाला, 0. दुसरा मॉलिक्यूल घेतो जो इथं आहे प्रेझेंट. आता बघा, मी डायग्राम एक्सप्लोर करणार नाही, ही कन्सेप्ट अशी थेरॉटिकली
समजत नाही, पण तुम्ही जर अगदी व्यवस्थित डायग्राम बघितला तर तुम्हाला कन्सेप्ट कळेल की एक्झॅक्टली वॉटर मॉलिक्यूल कसा खाली वरती जातो किंवा तो स्टेबल म्हणजे इक्विलिब्रियम राहतोय. तुम्हाला ही कंडिशन काय असेल, हाऊ द वॉटर मॉलिक्यूल इज सेड टू बी इन इक्विलिब्रियम. वाय इक्विलिब्रियम? सगळीकडून त्याच्यावरती ऍक्ट होणारा फोर्स हा सारखाच आहे, त्यामुळे कुठेही जात नाही. इट रिमेन्स ॲट द स्टेट ऑफ इक्विलिब्रियम स्टेट. म्हणजे हा कुठेही मुवमेंट करत नाही, कुठेही मुवमेंट याची होत नाही, कारण याच्यावर ऍक्ट होणारा फोर्स 0 आहे. दुसरा मॉलिक्यूल घेतो इथं. I will consider second molecule here, or I can consider here. असा जस्ट नियर टू द सरफेस फिल्ड. सरफेस फिल्डच्या जस्ट खाली आहे. मग याचा स्फिअर ऑफ इन्फ्लुएन्स काढू का? हा त्याचा काय असणार आहे? स्फिअर ऑफ इन्फ्लुएन्स. बरोबर, हा त्याचा काय असणार आहे? स्फिअर ऑफ इन्फ्लुएन्स. मग या मॉलिक्यूलला वॉटरमध्ये, हे वॉटरच आहे ना, हे वॉटरच आहे. वॉटरमधला मॉलिक्यूल त्याला खाली ओढणार आहे. वॉटरमधला मॉलिक्यूल त्याला इकडे ओढणार आहे, त्या साईडला. वॉटरमधला मॉलिक्यूल त्याला इकडे ओढणार आहे. वॉटरमधला मॉलिक्यूल त्याला इकडे ओढणार आहे. वॉटरमधला मॉलिक्यूल त्याला इकडे ओढणार आहे. आता इथं काय सांगा, व्हॉट इज दिस? एअर. या स्फिअर ऑफ इन्फ्लुएन्सचा, या मॉलिक्यूलच्या स्फिअर ऑफ इन्फ्लुएन्सचा काही भाग कुठं आहे? एअरमध्ये आहे. दिसतोय का हा पार्ट? मग याच्यामध्ये काय आहे? एअर. बघा इकडे काढून आहे. दिस इज द सरफेस फिल्म. बरोबर, असा आहे मॉलिक्यूल जस्ट बिलो. बरोबर, हा फोर्स, हा फोर्स ठीक आहे. याच्यावरती काय लिक्विडच्या एअर आहे, हे काय आहे? लिक्विड चा सरफेस फिल्म आहे. मग बघा, लक्षात घ्या, इथं काय आहे? एअर. बरोबर, मग एअर म्हणजेच काय? मॉलिक्युल्स ऑफ एअर. मॉलिक्युल्स ऑफ एअर. आणि इथं कोण आहे? मॉलिक्युल्स ऑफ लिक्विड. ही कसं समजली का? बघा, या मॉलिक्यूलचा जो स्फिअर ऑफ इन्फ्लुएन्स आहे त्यातला काहीसा पार्ट कुठं आहे? आउटसाइड द लिक्विड सरफेस. म्हणजे या ठिकाणी कोण असणार आहे? एअर पार्टिकल्स. बरोबर, आणि इथं कोण आहे? वॉटर पार्टिकल्स. म्हणजे बघा फिगर अशी काढतो. बरोबर, इथं आहेत एअर पार्टिकल्स, इथं आहेत वॉटर पार्टिकल्स. फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन मॉलिक्यूल्स ऑफ डिफरंट सबस्टन्सेस इज कॉल्ड एज ॲडेसिव्ह फोर्स. बरोबर, एकाच मॉलिक्युल्समध्ये असणारा फोर्स ऑफ अट्रॅक्शन कोहेसिव्ह. दोन वेगवेगळे मॉलिक्युल्स, एअर हा एक सबस्टन्स आहे, लिक्विड हा दुसरा सबस्टन्स आहे, दोघांच्या मध्ये असणारा फोर्स ऑफ अट्रॅक्शन, या ठिकाणी फोर्स कुठला असणार आहे? ॲडेसिव्ह फोर्स. म्हणजे इथं कुठला फोर्स ऍक्ट होणार आहे? या ठिकाणी फोर्स कुठला असणार आहे? एअर पार्टिकल आणि लिक्विड पार्टिकल. दोन वेगवेगळ्या सबस्टन्सच्या मॉलिक्युल्समध्ये असणारा फोर्स ऑफ अट्रॅक्शन काय असतो? इट इज सेड टू बी अ ॲडेसिव्ह फोर्स. इट इज सेड टू बी अ ॲडेसिव्ह फोर्स. बरोबर आहे. मग इकडे काय करायला लागले? बाकीचे खाली ओढायला लागले त्याला. इकडचे बाकीचे काय करायला लागले? मॉलिक्युल्स त्याला खाली ओढायला लागले. इकडे हा काय करायला त्याला? मॉलिक्युलला वरती ओढायला लागलाय. कारण का? ॲडेसिव्ह फोर्स आहे. एअर मॉलिक्युल्स आणि लिक्विड मॉलिक्युल्स, टू डिफरंट सबस्टन्सेस मध्ये असणारा फोर्स म्हणजे तो कुठला फोर्स असतो? ॲडेसिव्ह फोर्स. म्हणजे हे काय करतात? त्याला वरती ओढणार आहे आणि हे बाकीचे काय करतात? त्याला खाली ओढणार आहे. मग मॉलिक्यूल वर जाणार का खाली येणार? दॅट इज आवर पॉईंट ऑफ डिस्कशन. बघा पॉईंट समजतोय का? आता बघा, डेन्सिटी जास्त कुणाची असते? हा एअर मॉलिक्यूल आहे, इथे एअर मॉलिक्यूल्स आहेत. डेन्सिटी मॅक्सिमम कुणाची असते? वॉटरची का एअरची? ऑफकोर्स वॉटर, बिकॉज नंबर ऑफ वॉटर मॉलिक्यूल्स पर युनिट व्हॉल्यूम इज ग्रेटर दॅन नंबर ऑफ एअर मॉलिक्यूल्स पर युनिट व्हॉल्यूम. म्हणजे इतक्या व्हॉल्यूममध्ये असणारे एअरचे पार्टिकल्स आणि इतक्या व्हॉल्यूममध्ये असणारे वॉटरचे पार्टिकल्स जास्त आहेत. म्हणजे याच्यावरती रिझल्टंट फोर्स कसा ऍक्ट होणार आहे? डाऊनवर्ड. या मॉलिक्यूलवरती रिझल्टंट फोर्स म्हणजे याला खाली ओढलं ऑलरेडी होता सरफेसवरती, याला ओढलं खाली. सो नेट फोर्स ऍक्टिंग ऑन दिस मॉलिक्यूल A, दिस मॉलिक्यूल B. ओके, नेट फोर्स
ऍक्टिंग ऑन मॉलिक्यूल बी व्हर्टिकली डाऊनवर्ड्स. हा कसा आहे इक्विलिब्रियम, याला कोणी ओढलेलं नाही, सगळीकडे त्याच्यावरती सारखाच फोर्स अप्लाय झाला आहे. पण या ठिकाणी या मॉलिक्यूलवरती सारखाच फोर्स अप्लाय झाला आहे का? नाही. मोस्ट ऑफ द फोर्स अप्लाइंग इन डाउन डायरेक्शन, लेस फोर्स अप्लाइंग इन अपवर्ड डायरेक्शन, बट डाउनवर्ड फोर्स इज मॅक्सिमम, कारण तो वेट जास्त आहे मॉलिक्यूलचं, त्यामुळे डाउनवर्ड फोर्स जास्त आहे. म्हणजेच हा फोर्स काय आहे? फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन मॉलिक्यूल्स ऑफ सेम सबस्टन्स. फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन मॉलिक्यूल्स ऑफ सेम सबस्टन्स म्हणजे कोहेसिव्ह फोर्स कसा आहे? व्हर्टिकली डाउनवर्ड्स ऍक्टिंग ऑन मॉलिक्यूल बी. म्हणून मॉलिक्यूल काय खाली येतो. आता बघा सरफेस आहे असा, मॉलिक्यूल जर खाली आला, अगोदर होते मॉलिक्यूल सपोज काहीतरी, देर आर नंबर ऑफ मॉलिक्यूल्स प्रेझेंट, देर आर नंबर ऑफ मॉलिक्यूल्स आर प्रेझेंट, पण एक खाली आला, बरोबर आहे, म्हणजे संख्या कमी झाली. संख्या कमी झाली म्हणजे सरफेस कसा झाला? स्ट्रेन. संख्या कमी झाली म्हणजे हा खाली आला, हा मॉलिक्यूल जर खाली इथं आला तर इथं कोणच नाही आहे, म्हणजे हा सरफेस काय झाला? आणखी स्ट्रेन झाला, म्हणजे आणखी तो ताणला. जशी मॉलिक्यूल सरफेसची खाली येणार तसा सरफेस काय होत जातो? असा स्ट्रेस होत जातो. सो आय थिंक यू अंडरस्टूड मॉलिक्यूल ए अँड मॉलिक्यूल बी. आता आणखी एक मॉलिक्यूल घेतो जो एक्झॅक्टली इथं आहे. हा काय केला? जस्ट सरफेसवरती आहे, म्हणजे जर अशी सरफेस फिल्म असेल, बी मॉलिक्यूल इथं आहे कुठे. आता मी काय घेणार आहे? सी मॉलिक्यूल. आणि सी मॉलिक्यूल, मग या सी मॉलिक्यूल सरफेस ऑफ इन्फ्लुएन्स कसा आहे? सी स्फियर ऑफ इन्फ्लुएन्स आहे असा आहे. ओके, सो हियर विल बी द मॉलिक्यूल सी. ठीक आहे. मॉलिक्यूल सी लिक्विड सरफेसवरती आहे. नंबर ऑफ लिक्विड पार्टिकल्स, लिक्विड मॉलिक्यूल्स ट्राइंग टू पुल, म्हणजे बघा इकडे मॉलिक्यूलला ओढणार आहे, इकडे मॉलिक्यूलला ओढणार आहे फोर्स ऑफ अट्रॅक्शनसाठी, इकडे मॉलिक्यूलला ओढणार आहे, इकडे मॉलिक्यूल याला ओढणार आहे. ओके, हा एक मॉलिक्यूल त्याला ओढणार आहे. ॲट द सेम टाइम इथं जो मॉलिक्यूल आहे तो याला इकडे ओढणार आहे. मग इथं मॉलिक्यूल कुठले तरी एअर, हा मॉलिक्यूल आहे सी. ओके, इकडं हा कोण ओढणार आहे त्याला वरती? एअर मॉलिक्यूल. हा वॉटर मॉलिक्यूल, हा एअर मॉलिक्यूल. फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन मॉलिक्यूल्स ऑफ डिफरंट सबस्टन्सेस. एअर इज अ वन सबस्टन्स, liquid is a second substance, so force of attraction between molecules of different substances, it is said to be a adhesive force. इकडे हा सुद्धा एअर पार्टिकल काय करणार? याला वरती ओढण्याचा प्रयत्न करणार आहे. म्हणजे बघा काही मॉलिक्यूल्स वरती ओढणार एअर मॉलिक्यूल्स त्या लिक्विड मॉलिक्यूल्सला, काही मॉलिक्यूल्स लिक्विडचे त्याला खाली ओढणार आहे. मग या मॉलिक्यूलवर रिझल्टंट फोर्स जो ऍक्ट झाला तो कुठल्या डायरेक्शनला असणार आहे? ही फिगर मी पुढे परत एक्सप्लोर करतो. बरोबर असंच आहे ना? हाफ एक इकडे ओढतोय, एक इकडे ओढतोय. याच्या खाली काय? वॉटर मॉलिक्यूल्स. याच्या वरती काय? आय एम डिस्कसिंग अबाउट सी, लक्षात घ्या. त्याच्यावरती काय? एअर पार्टिकल्स. मग इथं एअर डेन्सिटी आणि इथं असणारी लिक्विडची डेन्सिटी दोन्ही कंपेअर करा. इथं असणारी लिक्विड डेन्सिटी म्हणजे इथून खाली असणारी लिक्विड डेन्सिटी आणि इथून वरती असणारी एअर डेन्सिटी. डेन्सिटी कुणाची असते? लिक्विड, कारण पाण्याची घनता ही एअरच्या घनतेपेक्षा जास्त असते. द डेन्सिटी ऑफ वॉटर ऑलवेज ग्रेटर दॅन डेन्सिटी ऑफ एअर बिकॉज नंबर ऑफ मॉलिक्यूल्स ऑक्युपाय मोर एरिया, मोर व्हॉल्यूम. दॅट्स वाय डेन्सिटी इज मोर फॉर वॉटर मॉलिक्यूल्स कम्पेअर टू डेन्सिटी फॉर एअर पार्टिकल्स. मग हा मॉलिक्यूल खाली ओढणार आहे, म्हणजे रिझल्टंट फोर्स या मॉलिक्यूल कसा असणार आहे? परत डाऊनवर्ड. म्हणजे रिझल्टंट फोर्स कसा आहे? कोहेसिव्ह. कोहेसिव्हचा अर्थ काय? वॉटर मॉलिक्यूल्स याला खाली सोडणार आहेत. तर हे वर ओढायला लागेल, हा खाली ओढायला आहे. पण एअरच्या डेन्सिटीपेक्षा लिक्विड मॉलिक्यूलची डेन्सिटी जास्त असल्यामुळं हा मॉलिक्यूल काय होणार आहे? खाली येणार आहे. म्हणजे अगेन ड्यू टू कोहेसिव्ह फोर्स दिस मॉलिक्यूल इज कमिंग डाऊनवर्ड डायरेक्शन. दिस मॉलिक्यूल कमिंग डाऊनवर्ड डायरेक्शन. म्हणजे बघा सरफेसवरती असणारे मॉलिक्यूल सुद्धा काय होतोय? इट इज कमिंग इन अ डाऊनवर्ड डायरेक्शन. म्हणजे सगळे मॉलिक्यूल्स खाली यायला लागले. खाली म्हणजे पूर्ण खाली जात नाहीत, दे प्रेझेंट. हा जर सरफेस फिल्म असेल, अप्पर लेयरचे मॉलिक्यूल्स, लोअर लेयरचे मॉलिक्यूल्स, अप्पर सरफेसचा मॉलिक्यूल्स हा खाली यायला लागला. पण अप्पर सरफेसचा मॉलिक्यूल जर खाली आला तर अप्पर सरफेस काय झाला? स्ट्रेन झाला. अगोदर सरफेस होता, नंबर ऑफ मॉलिक्यूल्स आर देअर, but when molecules comes down the surface becomes strained. The surface becomes strained.
त्यामुळं this molecule experiences resultant force in the downward direction. This molecule experiences resultant force in the downward direction. या दोन्ही मॉलिक्यूल वरती कोणता फोर्स ऍक्ट झाला आहे? नेट फोर्स. नेट फोर्स ऍक्टिंग ऑन दिस मॉलिक्यूल इज सेड टू बी कोहेसिव्ह फोर्स. बट हियर नेट फोर्स ऍक्टिंग ऑन मॉलिक्यूल इज सेड टू बी 0. त्यामुळं इथल्या कुठेही सरफेसच्या खाली जे जे मॉलिक्यूल्स आहेत हे सगळे कसे असणार आहेत? इक्विलिब्रियम. कारण सगळ्यांवरती ऍक्ट होणार. इथं जर एक मॉलिक्यूल घेतला तर तिथं रिझल्टंट फोर्स कसा असणार आहे? 0 असणार आहे. इथं जर मॉलिक्यूल घेतला तिथे ऍक्ट करणारा रिझल्टंट फोर्स कसा असणार आहे? 0 असणार आहे. फक्त मुवमेंट कुठे होणार आहे? अप्पर सरफेसला खाली ओढण्याचा प्रयत्न करत असणार आहे. कोण? कोहेसिव्ह फोर्स. त्यामुळे वरचे मॉलिक्यूल सरफेस फिल्मचे थोडं जरी खाली आले तर सरफेस फिल्म काय होते? इट इज अंडर स्ट्रेस, इट इज अंडर टेन्शन. मग ते सरफेस टेन्शन त्या फिल्मवरती प्रोड्यूस होतं. हे का तयार होतं? नंबर ऑफ मॉलिक्युल्स आर एक्सपिरियन्सिंग अ नेट डाउनवर्ड फोर्स. मग नेट डाउनवर्ड फोर्स म्हणजे नेमकं कसं असणार आहे बघा. या ठिकाणी मॉलिक्यूल आहे सरफेस फिल्मवरती, बरोबर. या ठिकाणी मॉलिक्यूल आहे सरफेस फिल्मवरती. हा इकडे ओढणार आहे. एक मॉलिक्यूल इकडे ओढायला लागलाय, एक मॉलिक्यूल इकडे ओढायला लागलाय. पण नंबर ऑफ मॉलिक्यूल्स त्याला खाली ओढायला लागले. नंबर ऑफ मॉलिक्यूल्स which are trying to pull that molecule in the downward direction. त्यामुळे हा थोडा खाली आला, हा खाली आला. मग पुढची पोझिशन कशी असणार आहे लिक्विड सरफेसची? इट इज टोटली स्ट्रेस. बघा हे असं का काढले बघा. इथला मॉलिक्यूल थोडा खाली आला, बरोबर आहे का? म्हणजे आणखी स्ट्रेस तयार झाला, म्हणजे आणखी स्ट्रेस तयार झाला. म्हणजे ज्या ज्याला मॉलिक्यूल्सवर डाउनवर्ड फोर्स ऍक्ट होणार त्याला अप्पर सरफेस और सरफेस फिल्म, अपर सरफेस और सरफेस फिल्म एक्सपिरियन्सेस अ स्ट्रेस और इट इज सेड टू बी अंडर टेन्शन. म्हणजे ज्यावेळेला त्याच्यामध्ये टेन्शन क्रिएट होतं तो सरफेस कसा असतो? इट इज सेड टू बी अ स्ट्रेच्ड मेम्ब्रेन. इट इज सेड टू बी स्ट्रेच्ड मेम्ब्रेन. बघा हा पॉईंट आपण खूप डीपमध्ये जाऊन डिस्कस करायला लागले. हे जर कन्सेप्ट तुम्हाला एकदा कळले तर तुम्हाला पुढच्या सगळे कन्सेप्ट इझिली क्लिअर होतील. त्यामुळे तुम्हाला ह्या कन्सेप्ट समजले असतील. बघा एक मॉलिक्यूल इनसाइड आहे, इथे कुठली मुवमेंट आहे त्यामुळे सगळं स्टेबल आहे. मुवमेंट कुठं होणार आहे? मॉलिक्यूलची मुवमेंट कुठं होणार आहे? ऑन द अप्पर सरफेस. का? इथं त्याला जास्त डाउनवर्ड फोर्स ऍक्ट झालेला आहे. हा जेव्हा खाली येणार सरफेस फिल्म स्ट्रेन होणार. सरफेस फिल्म जर स्ट्रेन झाली इट बिहेव लाईक अ स्ट्रेच्ड मेम्ब्रेन. म्हणजे ती पूर्णपणे फिल्म कसली ताणली गेली. ताणली गेली म्हणजे नंबर ऑफ मॉलिक्यूल्स खाली गेले, सरफेस एरिया कमी झाला. सरफेस एरिया कमी झाल्यामुळे काय झालं? ती फिल्म काढली गेली आणि ती फिल्म पूर्णपणे स्ट्रेच्ड मेम्ब्रेन ज्याला होते त्यावरती त्या फिल्मवरती काय होतं? इट एक्सपिरियन्सेस सरफेस टेन्शन. म्हणजे सरफेस टेन्शन नेमकं काय आहे परत ते आपण नेक्स्ट लेक्चरला इन डिटेल स्टडी करणार आहे. सो दिस इज द मॉलिक्युलर थिअरी, एक्सप्लेनेशन फॉर द सरफेस टेन्शन बेस्ड ऑन द मॉलिक्युलर थिअरी. 3 मॉलिक्युल्स घ्यायचे, लिक्विड मॉलिक्युल ए, लिक्विड मॉलिक्युल बी, सी. ए टोटली काय? इनसाइड लिक्विड. बी कसं आहे? पार्टली आउटसाइड. आणि सी कसं आहे? 50% इनसाइड 50% आउटसाइड. इनसाइड ऑफ म्हणजेच काय? त्याचा जो स्फिअर ऑफ इन्फ्लुएन्स आहे हा निम्मा कशामध्ये आहे? 50% इट इज इनसाइड द वॉटर आणि 50% आउटसाइड द वॉटर. पण एअरची डेन्सिटी कमी आहे लिक्विड मॉलिक्युलच्या डेन्सिटीपेक्षा, म्हणून शेवटी या मॉलिक्युलवरती कोहेसिव्ह फोर्स ऍक्ट होतो. कोहेसिव्ह म्हणजेच काय? दोघांच्या मध्ये, दोन मॉलिक्युल्समध्ये असणारा फोर्स ऑफ अट्रॅक्शन फॉर सेम सबस्टन्स. दॅट कोहेसिव्ह फोर्स ट्राइंग टू पुल द लिक्विड मॉलिक्यूल इन द डाउनवर्ड डायरेक्शन. ज्याला मॉलिक्यूल खाली ओढलं जात आहे सरफेस वरून, हा जर सरफेस असेल, हा जर सरफेस असेल खाली ओढलं म्हणजे काय झालं? सरफेस स्ट्रेन, त्याच्यावरती टेन्शन क्रिएट झालं. टेन्शन क्रिएट झालं म्हणजे काय? त्या ठिकाणी काय झालं? सरफेस टेन्शन. सरफेसवरती क्रिएट होणारं टेन्शन, दॅट कन्सेप्ट इज सेड टू बी सरफेस टेन्शन. सो वी आर गोइंग टू स्टडी इन डिटेल इन द नेक्स्ट लेक्चर दिस कन्सेप्ट. हेच आपण स्टडी करायचं आहे. आणि त्याचं कन्क्लुजन काय? सरफेस टेन्शन ऑलवेज प्रोड्यूस ऑन द सरफेस ऑफ द वॉटर. म्हणजेच सरफेस फिल्मच्या लेअरवरतीच. सरफेस टेन्शन खाली कुठेही नसते. इथं घ्या, इथं घ्या, कारण खाली सगळे काय? इक्विलिब्रियममध्ये आहे. बिकॉज रिझल्टंट फोर्स ऍक्टिंग ऑन देम इज सेड टू बी 0. फक्त फोर्स व्हेरी कुठे होतो? अप्पर सरफेस ऑफ द फिल्म. त्यामुळं सरफेस टेन्शन हे लक्षात ठेवा. सरफेस टेन्शन ऑलवेज प्रेझेंट ऑन दी अप्पर सरफेस ऑफ द लिक्विड, नॉट इनसाइड लिक्विड. Not inside liquid, always present on the upper surface of the liquid. So keep in mind this concept, the explanation for the surface tension on the basis of molecular
ठीक है. Okay, so we stop here. In the next section we will see the next point of this surface tension, means definition of surface tension. ठीक है, we stop here.